मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मंगेश लोळगे सोशल मीडियावर मागच्या 3 दिवसांपासून एक पोस्ट तेजीत व्हायरल होते आणि त्या पोस्टमुळे बीड जिल्ह्यामध्ये आणि बीडच्या बाहेर ज्यांना काही गोष्टी माहीत झाल्या तिकडे ही सोशल मीडियावर पोस्ट फार प्रचंड वेगाने व्हायरल होते आणि या व्यक्तीनं मराठा समाजामध्ये गरळ बोकली अशा पोस्ट व्हायरल होतात. मंगेश लोळगे यांच्या संदर्भामधली जी काही पोस्ट आहे ती महाराष्ट्रभर फिरली. मंगेश लोळगे यांचा चित्र जो आहे तो चित्रविचित्र करण्यात आलं. अनेक त्याला रंगरंगोटी मीम्स आणि ते या ठिकाणी मला काही सांगायचं नाही, बोलायचं नाही. मात्र मंगेश लोळगे यांची पोस्ट काय होती याबद्दल सुद्धा बोलतो. मला ती काही काल मी व्हिडिओ टाकला त्यांचं दुकान बंद केल्याबद्दल, त्यामध्ये काही डिटेल्स माहिती नव्हती आणि ही डिटेल्स माहिती देण्यासाठी पुन्हा एक रिपोर्ट सादर करतोय. तर मंगेश लोळगे हे बीडचे म्हणजे ख्यातनाम जे आहेत ते ज्वेलर्स आहेत. म्हणजे शुभम ज्वेलर्स त्यांचं बीडमध्ये चांगलं फार नामांकित आहे आणि त्याचे मालक आहेत मंगेश लोळगे. तर त्यांनी वैयक्तिक कुठला तरी एक त्यांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये एका व्यक्तीनं म्हणजे तिथं त्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत असलेलं ते कोणीतरी हानू सेठ आहेत आणि त्यांनी असं लिहिलं होतं की सोनार समाजाकडून तमाम मराठा समाजाच्या मागणीला किंवा मग मोर्चाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. ही पोस्ट अशी तरी कुठल्या तरी व्हॉट्सॲप ग्रुपला टाकली होती आणि त्याला रिप्लाय देत मंगेश लोळगे यांनी असं म्हटलं की असे छिचोरे चाळे करू नका हानू शेठ, अशी ती पोस्ट होती. आणि तो स्क्रीनशॉट निघाला आणि थेट बाहेर आला सोशल मीडियावर आणि त्याच्यानंतर वादंग पेटलं. आता मंगेश लोळगे यांचा उद्देश आणि हेतू काय होता याबद्दल ते फक्त तेच सांगू शकतात. बाकी मराठा समाजातल्या कुठल्या व्यक्तीला माहीत नाही. ती पोस्ट कुणी बाहेर काढली त्यालाही काही माहीत नाही. फक्त वैयक्तिक एकमेव जे आहे ते मंगेश लोळगेला त्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. मंगेश लोळगे 2 दिवसांपासून सोशल मीडियावर अत्यंत प्रचंड ट्रोल झाले. काल सकाळी मराठा समाजाच्या युवकांनी त्यांचं दुकान बंद पाडलं, तुम्ही विकू नका. त्याचबरोबर त्यांना बायकॉटसुद्धा करण्यात आलं खरेदीमधून. आम्ही मराठा समाज म्हणून कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची खरेदी मंगेश लोळगे यांच्या दुकानावरून यापुढे करणार नाही असा निर्णय बीडच्या मराठा समाजाच्या लोकांनी घेतला. बायकॉट केलं. मात्र पुन्हा काही राहून तरुणांनी जे आहे ते त्यांचं दुकान बंद पाडलं. तो व्हिडिओ होता की दुकान बंद केल्याचा. डिटेल्स असा आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहिलं आहे ते की मराठा समाजाची जी काही त्यांची पोस्ट केली होती त्याबद्दल. आता 2 गोष्टी यामध्ये आहेत त्या मला प्रकर्षाने या ठिकाणी मांडायच्यात. मंगेश लोळगे यांची जी काही भावना आहे, जी काही बाजू आहे ती एक, दुसरीकडे मराठा समाजाची. मला या ठिकाणी स्पष्ट आणि सुस्पष्ट सांगायचं आहे, क्लिअरली ट्रान्सपरंट पारदर्शकपणे सांगायचं आहे. मंगेश लोळगे ही त्यांची भूमिका मांडत होते आणि त्याबद्दल मराठा समाजाने कुठल्याही प्रकारचा उद्रेक आणि त्याला विरोध करण्याचा अजिबात काहीही कारण नाही. कशा पद्धतीने सांगतोय? कायदेशीर पद्धतीने. ज्या पद्धतीने मराठा समाज लाखोंचे मोर्चे दिल्लीपर्यंत काढतो तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे, म्हणून ते दिल्लीपर्यंत जातात आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या समाजाचा विरोध नसायला पाहिजे आणि नाहीच आहे. जे कोणी करत असतील ते समाजामधले समाजकंटक आहेत, ते नतद्रष्ट लोक आहेत. त्यांना कोणाचंही वाटत नाही. हे प्रत्येक समाजामध्ये 2-4 लोक असतात, ते तसे कुठल्याही समाजामध्ये असू शकतात. अलीकडच्या काळामध्ये ओबीसीच्या समाजाकडून जी काही मराठा समाजाच्या आरक्षणाला आमच्यामध्ये वाटा नको असं म्हटलं जातंय त्याबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणावर चीड होते आणि त्याचंच रूपांतर जे आहे ते मंगेश लोळगेंच्या बाबतीमध्ये झालं. आता मंगेश लोळगे यांचा काय हेतू आहे याबद्दल आम्ही त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता, संपर्क झालेला नाही. आता मंगेश लोळगेंची भूमिका काय आहे याबद्दल काहीही माहीत नाही. मंगेश लोळगेंनी जी पोस्ट केली की छिचोरे पण करू नका, छिचोरे चाळे करू नका, अर्थात मंगेश लोळगे यांचा मराठा समाजाच्या या मागणीला समर्थन नाही त्या पोस्टमधून असं जाणवतं. मात्र मंगेश लोळगेची दुसरीकडे कायदेशीर पद्धतीनं तो अधिकार आहे की त्यांनी त्याची बाजू मांडली पाहिजे. मात्र त्याचा राग मराठा समाजाला येण्याचं काहीही कारण नाही. मंगेश लोळगे यांची भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधातली आहे हे सत्य असू शकतं. हे त्यांना मान्य नसावं की मराठा समाजाने ओबीसीमध्ये समावेश व्हावा किंवा मग त्यांचा वाटा घ्यावा किंवा मग मराठा समाजाला आरक्षण मिळावं, याच्या विरोधामध्ये मंगेश लोळगे 100% असू शकतात. मी शक्यता या ठिकाणी व्यक्त करू शकतो. मात्र यामध्ये मी लक्ष देऊन ऐका की मी काय बोलतो. मराठा समाजाची मागणी आहे लाखोंच्या संख्येमधून. ते म्हणतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. जरांगेंची मूळ मागणी आहे की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ओबीसीमध्ये आमचा समावेश करून घ्यावा. आता मंगेश लोळगे हे ओबीसी येतात. आता मंगेश लोळगे ओबीसी येत असताना मराठा समाज सुद्धा ओबीसीमधून आरक्षण मागतो आणि म्हणजेच ओबीसींचा म्हणजेच मंगेश लोळगेंच्या समूहामधून त्यांना वाटा हवाय. आता मंगेश लोळगेंची ही मागणी असू शकते की आमच्या वाट्यामध्ये हिस्सेकरी नकोत आणि मंगेश लोळगे एक्सचेंजेस नाही. तर मंगेश लोळगेंनी ही जाहीरपणे एखाद्या ग्रुपमध्ये बोलून दाखवलं. अर्थात हे मंगेश लोळगेंसारख्या
प्रत्येक महाराष्ट्रातल्या मंगेश लोळगेपर्यंत ही गोष्ट गेलेली आहे की मराठा समाजाला आता ओबीसी मधून आरक्षण द्यायचं नाही, हा आता अंतर्गत विरोध आपण चालू, अशा प्रकारची त्यांची जी आहे ती मॅनेजमेंट ती सुरू असावी असं मला यामधून वाटतं. त्यामुळे आता मंगेश लोळगे हा एकटाच माणूस नाही, आता प्रत्येक ओबीसी हा मराठा समाजाच्या विरोधात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण मंगेश लोळगेने जी काही पोस्ट केली ती एक ओबीसी म्हणून सुद्धा किंवा मग त्यांची एक वैयक्तिक बाजू म्हणून सुद्धा, मात्र त्यांचा वैयक्तिक काय हेतू आहे मी वारंवार सांगतो की आम्हाला माहिती पडलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर काही बोलून दाखवलं तर बोलू, मात्र आजच्या घडीला ते असंच ठरलं आहे की ते ओबीसी म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाला किंवा मग त्यांच्यामध्ये ओबीसीकरण होण्याला विरोध करतात, हे 100% खरं आहे. एकीकडं मंगेश लोळगेंची कायदेशीर पद्धतीनं ती जी आहे ती मागणी योग्य आहे, त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद कुणी लावला किंवा मग अंतर्गत काय खलबतं सुरू आहेत. एकीकडे मराठा समाज सत्ताधारी पक्षाला ट्रोल करतोय, जाणीवपूर्वक सवाल विचारतोय, मात्र दुसरीकडं मराठा समाजाच्या विरोधात असलेली ओबीसी सत्ताधारी पक्षाच्या समर्थनात गेलेत का, हा सवाल आम्हाला पडलेला आहे. आणि याबद्दलचं उत्तर काय आहे तर योग्य आणि हो आहे. म्हणजेच मराठा समाज सत्ताधारी पक्षाला आम्हाला आरक्षण देणार तुम्हाला बघून घेऊ असं म्हणतो, तर दुसरीकडे ओबीसीला आम्हाला नको म्हणून आता दुश्मन का दुश्मन दोस्त, म्हणजे सत्ताधारी सरकार हा ओबीसींचा मित्र झालेला आहे. आज ओबीसींचं आरक्षण टिकणार आहे किंवा मग ओबीसीमधून तुम्हाला आरक्षण दिलं जाऊ शकत नाही असं खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणतात. मग देवेंद्र फडणवीसांचे मतदार हे ओबीसी झाले का राहिले, तर मतदार झाले आणि ते पेटेंट मतदार झाले. एकीकडे मराठा समाजाचे विरोधक आरक्षणाच्या बाबतीमध्ये, तर दुसरीकडे हे देवेंद्र फडणवीसाचे किंवा मग भारतीय जनता पार्टीचे किंवा मग सत्ताधारी पक्षाचे हे मित्र झालेले आहेत आणि पेटेंट मतदार झालेले आहेत ओबीसी. आणि हा सगळा प्री प्लॅनचा खेळ हा सत्ताधारी पक्षाने आखलेला आहे अशी कुजबूज आम्हाला जाणकार व्यक्तींकडून ऐकवायला मिळते की हे सगळं शिजवलंय, जाणीवपूर्वक शिजवलंय मराठा समाजाच्या विरोधामध्ये. मराठा समाज आता एकत्र आलाय, मात्र आम्हाला तरण्यासाठी, राजकारणाच्या या तळ्यामध्ये तरण्यासाठी आम्हाला कुठला तरी ओबीसीचा गट किंवा मग ओबीसी आम्हाला जवळ करावे लागतील, यासाठी ही रणनीती आहे असं आम्हाला राजकीय तज्ज्ञांनी किंवा मग जे काही आरक्षणचे तज्ज्ञ आहेत या सगळ्या गोष्टीचे राजकीय विश्लेषक यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशीच गोष्ट असू शकते, त्याबद्दल तीळ मात्र शंका नसावी. आणि मंगेश लोळगे यांच्यासारखे किती लोळगे महाराष्ट्रामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत मराठा समाजाच्या या मागणीच्या विरोधामध्ये, या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. एकीकडे मराठा समाज रस्त्यावर येतो, लाखोंचे मोर्चे काढतो, मात्र मिळवतो काय, तर काहीच नाही असं आज आम्हाला म्हणावं लागतं. जरांगे पाटलांनी 40 लाख 50 लाख लोकांची सभा आंतरवाली सराटीमध्ये घेतली, काय मिळवलं मराठा समाजाने, काहीच नाही. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना शासनाने मनोज जरांगे पाटलांना अजिबात दखल दिलेली नाही किंवा मग त्यांना फार सिरियस घेतलेलं नाही, फार म्हणण्यापेक्षा सिरियसच घेतलं नाही असं आज निष्पन्न झालेलं आहे. 30 दिवस झाले, अल्टिमेटम दिलं, आता उद्याच्या 8 दिवसानंतर पुन्हा एक सभा होते 24ला, तरीही शासनाच्या काहीही हालचाली नाहीत. म्हणजे आरक्षण देणं म्हणजे चला ऑटोग्राफ तुम्हाला पाहिजे का घ्या, तुम्हाला पाहिजे घ्या, असं नसते. कायदेशीर पद्धतीनं एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी त्या सभेमध्ये त्या सदावर्तेसारखा माणूस मोठा केला ज्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही, असे लोक मोठे केले. त्या भुजबळांना त्यांनी टार्गेट केलं, ट्रोल केलं. भुजबळांनी जरांगे पाटलांच्या शब्दांना किंवा मराठा समाजाच्या आरोपांना 2 मिनिटांमध्ये खारिज करून टाकलं. अरे म्हणले भुजबळ कोण आहे, तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही, तुम्ही मला कशाला खेळता, तुम्ही खेटा सत्ताधाऱ्यांना, मी तुमचं काहीच करणार नाही. मी म्हणलो मराठा समाजाला आरक्षण द्या तर तेही देऊ शकत नाहीत, मी म्हणलो देऊ नका तरी होऊ शकत नाही. भुजबळ काहीच करू शकत नाही हे सगळ्या लोकांना माहीत असताना तुम्ही विनाकारण भुजबळांना टार्गेट केलं, काहीही संबंध नाही. तिथं त्या सदावर्तेंना मोठं केलं, काहीच गरज नव्हती. तिथं वैचारिक व्यक्त होणारे लोक, त्या 50 लाख लोकांना संबोधित करणारे लोक हवे होते. त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी वेळ घेतला, मात्र जरांगे पाटलांनी मराठा समाजाला, तमाम महाराष्ट्रातला मराठा, एक मराठा त्या ठिकाणी आला होता आणि तिथं त्यांना मुद्देसूद कायदेशीर पद्धतीनं वैचारिक भूमिकेनं मांडणारा माणूस हवा होता. त्या ठिकाणी 50 लाख लोक मराठे ऐकले आले आणि जे भाषण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून मनोज जरांगे पाटलांनी केलं तेच भाषण तिथं केलं, त्यापेक्षा नवं काय केलं, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. शासनाने मनोज जरांगे पाटील यांना तीळ मात्र सिरियस घेतलेलं नाही. 30 दिवसामध्ये आडवी रेत त्यांनी ओढलेली नाही सरकारच्या ह्याच्यामध्ये. काल त्यांची 14 तारखेला सभा झाल्यानंतर त्या दिवशी सांगितलं की केंद्र सरकार पिटिशन दाखल करून घेण्यासाठी तयार आहे. कधी? कालच्या 14 तारखेला. आणि पिटिशन दाखल कधी होणार, केंद्र सरकारमध्ये सुनावणी कधी होणार. आपण सुनावणीच्या गोष्टी आपण अनेक वेळा या सत्ताधाऱ्याच्या राजकारणातल्या गोष्टीमध्ये पाहिल्यात. 2 वर्ष निघून गेली, सुनावणी आणि कधी मिळणार आरक्षण. 14 तारखे जी 24 तारखेचा अल्टिमेटम आहे, त्यामध्ये काय करणार आणि काय होणार आहे. म्हणजे मी त्यांनी मराठ्यांनी काही उद्रेक करावा असं अजिबात म्हणत नाही.
मात्र मराठ्यांचा उद्रेक व्हावा असं जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जात आहेत, याकडे कोण लक्ष देणार आहे? कालच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभेमध्ये एखादा सेवानिवृत्त जज असणं आवश्यक होतं, एखादा आरक्षण तज्ज्ञ असणं आवश्यक होतं, एखादा मराठा आरक्षणाच्या काय फायदे असतात, मराठा आरक्षणाच्या काय मागण्या आहेत या संदर्भामध्ये बोलणारा माणूस हवा होता, एखादा सुप्रीम कोर्टाचा रिटायर्ड जज त्या ठिकाणी असणं गरजेचं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीने ते आरक्षण बसवलं जाऊ शकतं, सरकारने अशी पावलं उचलले पाहिजेत. ह्या गोष्टी मराठा समाजाच्या त्या प्रत्येक घटकातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या असत्या. तसं काहीही कालच्या सभेमध्ये घडलेलं नाही. आम्ही काय मिळवलंय कालच्या सभेमध्ये? 50 लाख लोक एकतर आले आणि गेले. काय ऐकलं? शेवटच्या टोकापर्यंतच्या लोकांना तर काही ऐकायला सुद्धा आलं नाही. अशा काही गोष्टी आहेत. मात्र या मला त्या 50 लाख लोकांना अजिबात हिरवायचं नाहीये, अजिबात त्यांना काही चुकीचं संदेश द्यायचा नाहीये. त्यांनी चूक केला अजिबात मला काही म्हणायचं नाहीये. मला एकच म्हणायचं आहे की तिथून संदेश जाणं गरजेचं होतं की मराठा समाजाला काय हवं आहे. मराठा समाजातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं की त्यांनी फाडकन उत्तरं दिलं पाहिजे. आम्हाला आरक्षण पाहिजे, शिक्षणात पाहिजे, सामाजिक क्षेत्रात पाहिजे आणि अनेक गोष्टीमध्ये पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे या गोष्टीमध्ये पाहिलं पाहिजे. एकीकडे मराठा समाज लाखोंच्या संख्येने येतो, समोर येतो आणि आरक्षणाची मागणी करतो. मात्र दुसरीकडं लाखोंच्या संख्येनं शाळा खाजगीकरणाकडे नेल्या जात आहेत. 65,000 आमच्या महाराष्ट्रातल्या शाळा खाजगी केल्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं की त्यांना तुम्हाला आरक्षण तिथं मिळणार आहे का? शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये आरक्षण मिळणार आहे का? नोकऱ्यांमधले आरक्षण मिळणार आहे का तुम्हाला? शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळणार नाही. आमचे पोलीस, तहसीलदार, क्लास 1चे पद कंत्राटी भरती केले जात आहेत आणि तुम्ही आरक्षणाची मागणी करताय. आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र त्याचा लाभ होण्यासाठी आम्हाला सरकारमध्ये जागा मिळाली पाहिजे ना. सरकारच्या ज्या ठिकाणी आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळणार आहेत तिथंच आम्हाला जागा मिळत नसणार आहे कंत्राटी भरतीमुळे, तर बाकी तुम्हाला आरक्षणाची गरज काय? मग मागणी कशासाठी करतोय आरक्षण? मग धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, ज्यांना मिळतंय आरक्षण त्यांचाच पत्ता राहिलेला नाही आता, कारण खाजगीकरण झालेलं आहे. आणि जे SC ST OBC आहेत यांना जे काही आजवर आरक्षण मिळतंय त्या आरक्षणाचा ते मात्र फरक होतच नाही, दिसत नाही, फायदा होताना दिसत नाही. सगळ्या संस्था खाजगी गेल्यानंतर आरक्षणाचं करायचं काय आम्हाला? आणि आम्ही लाखोंचे मोर्चे काढत असताना आरक्षण घ्यायचंय, मात्र दुसरीकडे खाजगी केलं जातंय. एकीकडे मराठा समाजाची गेल्या 2 महिन्यापासून या सगळ्या गोष्टी होत असताना या पडद्याच्या मागं राज्य शासनाने, केंद्र सरकारने काय खेळखंडोबे केले ते हे कुणालाही माहीत नाही. आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी काल त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेमध्ये मराठा समाजाला सांगितलं पाहिजे होतं की एकीकडे आम्ही आरक्षण मागतोय, मात्र दुसरीकडे आम्हाला अंधारामध्ये ठेवून शासनाने जे आहे ते काळे बाजार केलेत नाही खाजगीकरणाचे, ते सुद्धा आम्हाला हाणून पाडले पाहिजेत. हे प्रत्येक मराठा समाजाच्या, त्या गल्लीबोळातल्या मराठा समाजाच्या माणसाच्या कानामध्ये जाणं गरजेचं होतं. मात्र तिथं तसं कधीही झालेलं नाही. जरांगे पाटील ब्रश शब्द खाजगीकरणाबद्दल काढत नाहीत. का काढत नाहीत याचं मला काही माहिती नाही, मात्र ते का काढत नाहीत हाही सवाल उपस्थित होतोय. त्यांनी जाणीवपूर्वक या मागण्या त्यामध्ये रद्द केल्या पाहिजेत. एकीकडे तुम्ही आम्हाला आरक्षणाच्या भूलथापा देतायत, मताचं बोट दाखवतात, मात्र दुसरीकडं त्या आरक्षणाच्या पडदे आडून तुम्ही जे काही शासनाचं खाजगीकरण करतात, ज्या खाजगीकरणाच्या आडून तुम्ही ज्या काही गोष्टी करतात हे आम्हाला मान्य नाहीत, असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलं पाहिजे. आम्हाला आरक्षण हवंय, मात्र खाजगीकरण झाल्यानंतर आरक्षणाचा काय फायदा होणार आहे हाही सवाल उपस्थित आहे ना. जरांगे पाटलांनी तो सवाल त्या ठिकाणी प्रत्येक वेळी शासनाला विचारला पाहिजे. त्या तमाम लाखोंच्या संख्येला त्यांनी विचारलं पाहिजे होतं, त्या ठिकाणी संबोधित केलं पाहिजे होतं की या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. तर दुसरीकडं जे आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज, ज्यांनी आरक्षणाचा पाया रोवला, त्या शाहू महाराजांचं नाव सुद्धा जरांगे पाटील घेत नाहीत. का घेत नाहीत हा सवाल त्यांनाच माहीत आहे. याचं उत्तर त्यांनाच माहीत आहे. मला कुठल्याही प्रकारचे सवाल या ठिकाणी, तुम्ही म्हणाल फार विद्वान दिसतो, हा विद्वान नाही, काही नाही, मला कोणाची या ठिकाणी कमतरता दाखवायची नाही. मला जे माझ्या मनामध्ये खचखच शिजत होती त्याबद्दल या सगळ्या गोष्टी बोललो आहे. मला मराठा समाजाच्या बद्दल अजिबात आकस नाहीये. मी जेव्हापासून मराठा समाजाचे मोर्चे आरक्षणासाठी निघले तेव्हापासून सगळ्या गोष्टी कव्हरेज देतोय सगळ्यांना, सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलच्या माध्यमातून. आणि माझे जे काही मित्र कंपनी मराठा समाज, आम्ही कायम चर्चा या संदर्भामध्ये करत असतो, कायदेशीर पद्धतीने चर्चा करतो आणि चर्चेमधून काय मुद्दे निघतात हे आम्ही सगळे वाटून घेतो आणि त्याचे एकमेकांचं ऐकून घेतो. मला कुठल्याही प्रकारच्या समाजाबद्दल आकस अजिबात नाही. मला ज्या गोष्टी वाटल्या त्याबद्दल मी बोललो. तुम्हाला जर याबद्दल काही वाटत असेल, मी जर सत्य काही बोलत असेल तर ठीक आहे. मी कुठं चुकलो असेल तर तुम्ही मला त्या ठिकाणी मी चुकलो असं सांगा, त्याबद्दल मी आताच दिलगिरी व्यक्त करतो. मात्र जर हा तुम्हाला व्हिडिओ जर खरा वाटला असेल, योग्य वाटत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला या व्हिडिओची गरज आहे. याबद्दल काही दुमत असेल तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. माझा स्क्रीन नंबर आहे, तुम्हाला कोणाला काही विचार असेल त्याबद्दल बोला. तुमच्याबद्दल काही वेगळी माहिती असेल तिथेही मला सांगा. मी सांगितलं की याबद्दल काही चुकीचं मी मांडत असेल तर त्याबद्दल आताच दिलगिरी व्यक्त करतो. मात्र ज्या काही गोष्टी तुम्हाला योग्य वाटल्या त्याबद्दल तुम्ही या सगळ्यांचा सगळा व्हिडिओ जो आहे तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे.
चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. 1,55,000 लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मराठी महाराष्ट्राच्या बातमीदारीवर विश्वास ठेवलेला आहे. त्या प्रत्येक व्यक्तीने मराठी महाराष्ट्राच्या बातमीवर विश्वास ठेवावा. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भरभरून आम्हाला असंच प्रकारचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला 65,000 लोकांनी सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सुद्धा सहकार्य करा आणि आमच्या बातमीदारीला वाव मिळेल अशा प्रकारच्या कॉमेंट लाईक्स नक्की करा असं मी तुम्हाला आवाहन करतो आहे. धन्यवाद. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.